हा आंबट शौकीन आहे की देव माणूस आहे? वा वा सुरुवात करायची होती मला. मी ट्रेलर लॉन्च पासून हा प्रश्न जपून ठेवलेला आहे. वा. दोन्ही माझं होऊ घातलेलं आहे. येतंय एकाच महिन्यामध्ये. घाणेरडी कामं करणारा माणूस, इतकी क्रूर जी काही कामं आहेत तो करणारा माणूस. बरोबर. तो मेला पाहिजे असं झालं. तो मेला, पण मेल्यानंतर लोकांना हळहळही वाटली. बरोबर बरोबर. लोकांना सिंपत्ती पण वाटली त्याच्याबद्दल. जी सुरुवात जी तिच्याबरोबर, तर म्हणजे त्या या वयामध्ये ज्या एनर्जीने काय काम करते ती, पाठांतर तिचं काय केवढं असतं. अस्सल सातारी म्हणी तिच्याकडनं ऐकायला मिळतात आपल्याला. तो बायकांना टच न करता त्यांचं माप घेतो आणि त्यांच्याकडे वर नजर करूनही बघत नाही. त्यामुळे त्याचं गावामध्ये पॉप्युलॅरिटी जी काही आहे त्याच्यामुळे ती टिकून आहे. एक असा अध्याय, जो अध्याय फक्त सुरू झालेला तेव्हा त्याची चर्चा नाही तर त्याची हवा सुद्धा खरंच खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर होती. त्याच अध्यायाचा एक नवीन अध्याय सुरू व्हायला होऊ घातला आहे. एक नवीन पर्व सुरू होतं, एक नवीन प्रवास सुरू होतोय. प्रवास कोणाचा आहे, काय आहे हे आपल्याला लवकर कळणारच आहे. पण आता ज्या आम्ही लेडीज टेलरमध्ये बसलो आहोत त्याच लेडीज टेलरचे ओनर आणि या अध्यायामधील नवीन बोलण्यापेक्षा या अध्यायातील महत्वाचं पात्र माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत यावेळी एक टेलरच्या रूपात असणारे देव माणूस माझ्यासोबत आहेत. माझ्यासोबत किरण गायकवाड आहे. किरण गायकवाड, खरंच खूप भारी वाटतंय हा तुझा रूप आणि हे जे सगळं लेडीज टेलर उभारला आहेस. आता ते का उभारला आहेस का नाही ते आम्हाला पुढे कळेलच. सगळ्यात आधी मला तुला विचारायला आवडेल की किरण गायकवाड हा कोण आहे? हा आंबट शौकीन आहे की देव माणूस आहे? वा वा. सुरुवात करायची होती मला. मी ट्रेलर लॉन्च पासून हा प्रश्न जपून ठेवलेला आहे. वा. दोन्ही माझं होऊ घातलेलं आहे. येतंय एकाच महिन्यामध्ये. सो मी दोन्ही आहे आता. कदाचित तुम्हाला एक महिन्याने प्रश्न विचारला तर मी वेगळा असेल काहीतरी, पण येस, आंबट शौकीन माझा 13 जूनला येतोय आणि 2 जून पासून तुमच्या सगळ्यांचा लाडका देव माणूस तुम्हाला भेटायला रोज रात्री 10 वाजता येतोय. तर यावेळीची ना थीम काहीतरी वेगळीच आहे. म्हणजे सोशल मीडियावर जेव्हा अनाउन्समेंट झाली की तो परत येतोय, तर आधी आमच्या मनामध्ये होतं की बाबा अजून खूप चांगले चांगले असे मालिका आहेत ज्या परत येतात की काय. पण नंतर ना ते एक म्युझिक आली, रा रे रा रा रे, जी अजूनपर्यंत लोकांच्या कानामध्ये तशीच वाजते. किरण, किती प्राऊड वाटतं की यार ती भूमिका आज देखत लोकांनी तेवढीच ठेवले आणि तेवढाच राग आहे. हे मी पुढे सांगेन तुला, मी राग काय आहे ते मला तुझ्याकडे ऐकायला आवडेल की काय, किती ब्लेस्ड वाटतं. मला हे एक खूप कमालीचं प्रकरण वाटतं. एकतर देव माणूसचा पहिला भाग झाला. बरोबर. इतकं घाणेरडी कामं करणारा माणूस, इतकी क्रूर जी काही कामं आहेत तो करणारा माणूस. बरोबर. तो मेला पाहिजे असं झालं. तो मेला, पण मेल्यानंतर लोकांना हळहळही वाटली. बरोबर बरोबर. लोकांना सिंपत्ती पण वाटली त्याच्याबद्दल. मग सेकंड भाग झाला. त्यालाही खूप प्रतिसाद मिळाला चांगला. त्याला फाशी झाली. माझ्याकडे काही व्हिडिओ झाले लहान मुलांचे, जे रडले होते की आमच्या देव माणसाला परत आणा वगैरे वगैरे. आणि मग आता देव माणूस परत आणायचा. देव माणूस तर मेलाय, बरोबर, मग त्याला परत कसं आणायचं? मग या सगळ्याच्या मध्ये मधला अध्याय, याच्यामध्ये काय वेगळं आहे? मी आहे गोपाळ यावेळी, पण तो माणूस तोच आहे. आता एक ट्रेलर आउट झालाय झी मराठीकडनं, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोष्ट कळाली. एक गोपाळ नावाचा माणूस आहे, त्याची खोटी आयडेंटिटी घेऊन मी इथे येतो आणि इथून सगळे कांड सुरू करतो. माझी कातळवाडीमध्ये जे आधीच्या भागांमध्ये मी काही पैसे लपवलेले आहेत, पैसे दागिने, बरोबर बरोबर, ते काढण्यासाठी मी इथे आलोय. आणि इथे येऊन मी अडकतो का, की पुन्हा याच्यातून सुटतो आणि मग इथून मी राजस्थानला जातो, तर ते काय सगळी प्रोसेस आहे ते याच्यामध्ये आहे. गंमत सगळी आणि एक वेगळं आहे हे सगळं. कारण यावेळी पूर्ण कलाकारांची मांदेळे, 101 कलाकार आहेत आजूबाजूला सगळे. म्हणजे माधव अभ्यंकर असतील, इतका मातब्बर कलाकार होतो, किंवा आमची सुरुवात जी, तिच्याबरोबर तर म्हणजे त्या या वयामध्ये ज्या एनर्जीने काय काम करते ती, पाठांतर तिचं काय केवढं असतं. अस्सल सातारी म्हणी तिच्याकडनं ऐकायला मिळतात आपल्याला. तर हे सगळं आहे आणि एक खूप चांगलं सुंदर ताट तुमच्या समोर आहे, पंचपक्वानांचं भरलेलं. आणि ते सगळं त्याची मजा किरकिरी करण्यासाठी मी एक आहे, जो आंबट आहे, गोड आहे, तिखट आहे, खारट तुरट कळतच नाही अशा चवीचा तो माणूस आहे. आणि तो आलाय आता तुम्हाला भेटायला. मी सुरुवातीला बोललो ना की ना राग येणं, कारण का ना एखादा कलाकार त्याची जी अभिनयाची छाप आहे ती किती लांबपर्यंत सोडतो हे
त्याच्या प्रेक्षकांना कळतं मी का बोलतो हे, कारण का घरी आहेतच फॅन. मम्मीने प्रोमो बघितला टीव्हीवर आणि मम्मी बोलले की अरे काय रे हे किती वाईट आहे, सारखं सारखं बायकांना मारणं वगैरे. म्हणलं की मम्मी तुला राग येतोय, की मग काय पहिल्या भागामध्ये पण ते दुसऱ्या भागामध्ये पण ते, म्हणलं की म्हणूनच त्याला त्याचं काम पटलेलं आहे असं बोलायला काय हरकत नाही, कारण का तो राग अजूनपर्यंत मनामध्ये आहे. किरण गायकवाड एक अभिनेत्याचा ऑरा वेगळा, पण देव माणूस हा ऑरा अजूनपर्यंत जो मेंटेन केलास. पाठी वळून बघताना जेव्हा पहिल्यांदा देव माणूस म्हणून तू आमच्या समोर आलास डॉक्टरच्या स्टेटस्कोप वगैरे घेऊन, ते एकदम सटल वेशभूषेमध्ये, आणि आताची भूमिका नॉस्टॅल्जियासारखं वाटतं. आणि आता वाटतं की अरे यार कुठून आपण सुरुवात केली आहात पण कुठे पोहोचलोय. तुला खरं सांगू का, म्हणजे खूप जास्त दडपण आहे, कारण दोन्ही भागांना खूप प्रचंड प्रमाणामध्ये काही प्रेम मिळालंय. आणि आता हा तिसरा भाग मधला अध्याय घेऊन येतो आम्ही, तर याच्यामध्ये भूमिका तीच आहे, तो माणूस तोच आहे, कसं वेगळं आहे. यावेळी तो आधी प्रमाण मराठी भाषेमध्ये बोलायचा, आता यावेळी अस्सल सातारी भाषेमध्ये बोलतोय, कारण गाव आहे, त्याचं एक वेगळं युनिव्हर्स आहे, त्याची फॅमिली आहे, तर फॅमिली बरोबर त्याची बायको आहे, भाऊ आहे, वडील आहेत, 2 आया आहेत त्याला. हे सगळं एक विचित्र तारेवरची कसरत आहे आणि मध्ये मध्ये थ्रेड आहेत. त्याच्या घरामध्ये पोलीसच त्याचा भाऊ आहे. अच्छा, तर हे एक वेगळं थ्रेड आहे, तर ती गंमत आहे सगळी. आणि या वास्तूमध्ये, ज्या वास्तूमध्ये आता आपण बसलोय, इथे सगळं घडणार आहे. हे हत्यार आहे, या हत्यारानं पुढच्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. बरोबर. आणि काय घडणार ते, इथे एक दार आहे, त्या दारातून आतमध्ये गेल्यानंतर एक तळघर असतं, आणि त्या तळघरामध्ये तर मला वेगळं सांगायची गरज नाही काय घडणार आहे आणि ते कसं घडणार आहे, आणि मी कितपत पोलिसांनी मला पकडला जातोय वगैरे वगैरे, या झोनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल सगळं. नाही, मला त्याबद्दलच प्रश्न विचारायला आवडेल की पहिल्या भागामध्ये आम्ही बघितलं तो डॉक्टर होतास, प्रॉपर डॉक्टरचं शिक्षण वगैरे घेऊन ज्या पद्धतीने तो सगळ्यांना ट्रीटमेंट देत होता, डॉक्टरवर माणसं गावातली त्या गावातली माणसं खरीच वेडी सुद्धा आलेली. आज आत्ता तू टेलर म्हणून आहेस, अजून देव माणूस कोणत्या कोणत्या भूमिकेमधून आम्हाला पुढे पुढे दिसेल, कारण का टेलर आहेस तर वा ज्या पद्धतीने मी प्रोमो बघतोय महिलांचे, तू ब्लाऊज शिवतोयस वगैरे सगळं काय करतोस, पण त्यांच्या शरीराला हात लावत नाहीयेस आणि कट ट्रू काहीतरी वेगळं येतंय. काय काय हीच तर गंमत आहे या गोपाळ या कॅरेक्टरची. तो बायकांना टच न करता त्यांचं माप घेतो आणि त्यांच्याकडे वर नजर करूनही बघत नाही. त्यामुळे त्याचं गावामध्ये पॉप्युलॅरिटी जी काही आहे त्याच्यामुळे ती टिकून आहे. आणि एक त्याचा एक तो आहेच की खांदा देतो तो सगळ्यांना दरवेळी, मी आहे ना, काळजी करू नका, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तो मला झोन आहेच. पण यावेळी त्याचा थ्रेड सगळ्यात जास्त कातळेवाडीमध्ये पैसे ठेवले ते तिकडनं आणून पुढे वेगळीकडे कुठेतरी जायचंय, याच्यासाठी त्यांनी सगळं खर्च केलेला हा खटाटोप आहे यावेळी. गोपाळ आहे, वेगळं काय करावं लागतं यासाठी मला, तर रोज सकाळी मला दाढी करावी लागते याच्यासाठी, हे वेगळं आहे. पण ते दाढी करताना जे काही 5 मिनिटं मला मिळतात ते स्किनिंग करायला कॅरेक्टर, कारण आता तो किरण गायकवाड नाहीये, तर आता तो होतोय, आणि हे 5 मिनिटं मला रिकलेक्टला होतात आणि मग काय मजा येते. बरोबर. आणि बिलीव्ह मी, टचवूड, खूप कमाल एपिसोड झालेत. मी 2 एपिसोड पाहिले याचे, खूप कमाल झालेत. आणि आय एम शुअर की पुन्हा एकदा 10 वाजताच्या टोक्याला माणसं बसणार आहे, रा री रा रा रे हे सुरू होणार ना, कारण का ना ही म्युझिक ना खरंच खूप आमच्यासाठी ना आज देखत स्मरणात राहिलं. कारण का असतं ना की काही मालिकांचे शीर्षक गीत आपल्याला शेवटपर्यंत लक्षात राहतात, काही मालिकांचे कलाकार लक्षात राहतात, पण बीजीएम लक्षात राहणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज देखत कोणी लहान मुलांनी जर ऐकलं ना रारी रारा रे, तर लगेच कळतं की वा देव माणसाचं आहे करोड. हे फक्त तुझं नाही मित्र बोलून की तुमच्या संपूर्ण टीमचं तेवढं आहे की ते आमच्यासाठी सगळ्यासाठी घेऊन येत आहे. मला या संदर्भातच एक प्रश्न विचारायला आवडेल की देव माणसाच्या सेटवर एक व्यक्ती तुझ्यासोबत आली, जी व्यक्ती तुझी फॅन होती देव माणसा कॅरेक्टरची सुद्धा, आणि तीच व्यक्ती आता आमच्यासाठी आमच्या मिसेस गायकवाड मॅडम म्हणून आमच्या समोर आल्या आहेत. किती भारी वाटतं, ती अशी रकमिनी तुझ्यासोबत उभी आहे तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा पुढे सुद्धा उभी राहणारच आहे. किती ब्लेस्ड वाटतं, अशी रकुमाई तुझ्यासोबत, रुक्मिणी तुझ्यासोबत उभी आहे, काय सांगतो? खूप भारी वाटतं. म्हणजे देव माणसानं मला काय दिलं, बरोबर, देव माणसानं मला खूप चांगली बायको दिली, देव माणसाने मला ओळख दिली, माझ्यातल्या कलाकाराला, जो भुकेला कलाकार आहे त्याला खूप चांगलं काम करण्याची संधी दिली. अजून काय पाहिजे एका कलाकारासाठी, आणखीन काय पाहिजे, एका माणसासाठी आणखीन काय पाहिजे. तर प्रमो जेव्हा आऊट झाला तेव्हा तिची त्या कॉमेंट होती त्या एका याच्यावर की तुला माप घेण्यासाठी शुभेच्छा.
तर हे खूप कमाल होतं. त्यानंतर मी तिच्याकडे असं वर नजर करून बघू शकलेलो नाहीये परत. पण तिला खूप भारी वाटतंय की देव माणूस आहे तुझा आहे. बरोबर. आणि त्या सेटवरती आपण भेटलो वगैरे ते सगळं झालंच, पण हे तुझं आहे आणि हे तू करतो असते, तिला खूप भारी वाटतं. आम्ही दोघं जण एक सिनेमा बघत होतो आता, आणि अचानक शेजारच्या टीव्हीवरती रारी रा रा रे तो येतोय पुन्हा. आम्हाला नव्हतं माहिती, म्हणजे जेन्युइनली मला नव्हतं माहिती. अच्छा, तुला सुद्धा नव्हतं माहिती? हा, म्हणजे हा आमची जुजबी बोलणी चालू होती की आपण करतोय असं काहीतरी, पण त्याला वेळ आहे असं. आणि आम्ही एक सिनेमा बघतोय आणि रारी रा रा तो येतोय परत. मी बंद केलं, 1 मिनिट, मलाही सेम ऐकू आलंय का जे तुला आलंय? बरं. मग परत आलं. मग मला फोन यायला सुरू, अरे कॉंग्रॅच्युलेशन. अरे म्हटलं थांब, मी आहे की नाही मला माहिती नाही, थांब आता. मलाच माहिती नाही, मला पण आत्ताच कळालं. मला एक्झॅक्टली. मग कट्टू एक 15-20 मिनिटानंतर मला श्वेताबाईंचा फोन आला, सॉरी गडबडी, तुला सांगायचं राहिलंय, आपण करतो, वी आर ऑन. आणि हे असं सगळं प्रकरण मग ऑन झालं. क्या बात आहे. म्हणजे ना बोलतात ना की एक म्हण ना की आंधळा मागतो एक डोळ्याने देव देतो, म्हणजे असं झाल्यासारखं असं बोलता येणार. मला देव मागतो एक डोळा आणि देव देतो 3 भाग, असं झालंय माझे. सर्व आजीची लागलेली आहे, चटक लागलेली आहे असं बोलायला. देव माणूस येतोय. जसं मी सुरुवातीला बोललोय की किरण गायकवाड हा आंबट शौकीन आहे की देव माणूस आहे, पण आता मला देव माणसाबद्दल विचारायला आवडेल. देव माणसामध्ये किती आंबट शौकीनपणा अजूनपर्यंत ठासून भरलेला आहे की आता कमी झालंय की काय कसं असणार आहे? कम्प्लिटली वेगळं आहे. म्हणजे जे आधीचा आहे तर त्याचा तो मूळ स्वभाव तो तर काही जाणार नाहीये. म्हणजे तशी एक मला प्रोमो मधली खूप लाईन आवडली याच्यामधली, पहिल्या एपिसोड मधली, की तो म्हणतो कातळवाडीत माझे पैसे आहेत, मला त्या पैशासाठी मला इकडे यायचंय आणि वाराणसीमध्ये तो आता स्टे करतोय. तर वाराणसीमधून तो महाराष्ट्रामध्ये येतो, पुन्हा सातारामध्ये. तेव्हा त्याची एक लाईन आहे, तो म्हणतो की एक वेळ मी बाई सोडेन पण पैसा कधीच नाही सोडणार. सो तो पैशांसाठी इतका हवी आहे, म्हणजे इतकं घाणेरडं हे वृत्ती आहे या माणसाची. आता मी याची एक खूप भारी लकब मला करता करता मिळाली आहे. 2 दरवाजांच्या मधून जाताना तो असं स्ट्रेटली नाही जात. अच्छा. मी त्याला एक मॅनरिझम केलाय, कुठल्याही दारामध्ये जाताना दार असं ठेवलंय आणि असा जातो, साप जसं आतमध्ये जातो. बरोबर. तर मी ते तसंच स्वतःला एक विषारी साप असं हे केलंय आणि तो घरामध्ये घुसतोय या हिशोबानेच त्याला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलाय. किंवा हे पण बघ, जर का तू बघितलं तर ही बॉबिन आहे जी टेलरिंग मशीन मध्येच असतं तुझ्या बरोबर. तर ते आम्ही छोटे सगळं करण्याचा प्रयत्न केलाय. आता वाट बघतो मी पण 2 जूनची. आंबट शौकीन 13 जून. मी 2 जूनची वाट बघतोय, तर 13 जूनची पण बघतोय. आंबट शौकीनपणा याच्यामध्ये आहे का, तोही तुम्हाला बघायला मिळेल. जर इकडे नाही बघायला मिळाला तर 13 जून पासून तो थिएटरमध्ये बघायला मिळेल. नक्कीच. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास इथे थांबतो, कारण का आत्ताच तुझ्या गावामध्ये आलो आम्ही. आमची अशी इच्छा आहे की तू आम्हाला गाव फिरवा, तुमचं हे जे तुझं दुकान आहे ते सुद्धा फिरवा, ते सुद्धा आम्ही बघूच पुढे. तोपर्यंत धन्यवाद पुन्हा एकदा. रारी रारा आमच्यासाठी घेऊन आला त्याबद्दल तुझं सुद्धा धन्यवाद आणि तुझ्या संपूर्ण टीमचं धन्यवाद. आणि खरं तर ना तुझं वेलकमिंग करायचं होतं. या माप घेतो या वाक्यानं माझं जे पालुपद आहे, पण मी तुझ्यासाठी ब्लाऊज नाही शिवू शकत. काही हरकत नाही. तुझ्यासाठी मी एक कुर्त्याचं माप घेऊन ठेवतो याच्यासाठी, आणि कुर्ता मी तुला एक डिझायनर कुर्ता माझ्याकडे शिवून देणार. ह्याच्यापेक्षा सुंदर काय पाहिजे? हे आंबे नाही भेटले काय वांधा नाही, कुर्ता भेटणं गरजेचं आहे आणि आम्हाला मिळणारच आहे. पुन्हा एकदा किरण खरंच खूप धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. बघायला विसरू नका 2 जून पासून रोज रात्री 10 वाजता फक्त आणि फक्त आपल्या झी मराठीवर देव माणूस मधला अध्याय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.